आज आम्ही सकाळीच पहाटे 5 वाजता उठलो. त्याचा झाला असा, व्हिएतनामला सूर्य उगवता 5 वाजता. मग थैली लोक पण लवकर उठान कामाक लागतात. आज आमका जाऊचा होता ओशन पर्ल आयलंडला. बसवाल्याने सांगितल्याप्रमाणे 7 वाजता टायमिंगवर हजर झालो. आपल्याकडे 7 म्हणजे 9 करतो. थंय 5 मिनिटं लेट चालणार नाही. माझे सोडून जायत मी ऐकाक पडलंय काय. मेव सकाळी सकाळी न्हावन खाऊन हगान ऑन टाइम विथ फॅमिली रेडी. जाताना आमका बस हॉटेलाकडे घेऊ केली. 2x2च्या बसमध्ये मी आणि बायलेन एक एक सीट पकडलो आणि बसान घेतलं. ह्यो माझो काहीतरी सांगा होतो. आमका काय शाळेत काम नसल्यामुळे आम्ही ऐकत राहिलो. बसवाल्यान आधी आमका मोती कसे बनवतात ह्या दाखवल्यान. मग समुद्रात गावलेले कप बशिये एकाठे करून ठेवलेली जागा दाखवल्यान. समुद्रात कप बशिये टाकल्यान कोणी ह्याचो शोध घेत घेत आम्ही पोचलो पक्क्या मेसरीकडे. पक्को मेस्त्री भल्या मोठ्या शिपीर कोरीव काम करी होतो. कलाकार बहिणारो. मालवणाक जाताना वाकडो आंबो गावा तसोच हय वाकडो माड बघून आम्ही बसमध्ये बसलो. मग ह्यो परत सांगाक लागलो की होडीयेत कसा बसायचा. आता मालवणी माणसाक होडीयेत बसायचा ज्ञान द्याना म्हणजे माशाक पेवक आणि बापाशीक असो फॅमिली व्हिडिओ आणि सेन्सर बोर्डाच्या भीतीन मी उगप रवलोय आणि स्पीड बोटमध्ये बसलोय. बोट आमका सुसाट घेऊन गेली मेन पॉइंटला, ओशियन पर्ल आयलंड. जागा एकदम भारी. आमका पोजी मारूक शिकवल्याने तशी पोजी मारलव आणि फोटो काढून घेतलं आणि मग मारलो समुद्रात उडी. मी आणि चॅडवान आमचा पेवाचा कौशल्य दाखवलं भर समुद्रात आणि मग बसलो स्पीड बोटमध्ये. मग बोट घेऊन गेली आमका जेवक. जेवणाचे हजारभर ऑप्शन, पण बहिणा थुकीची चव नाही. काय काय प्राणी खाव घातल्याने समजा काय मार्ग नाही. पण बघून भारी वाटला. जमात तसा खालव आणि निघालो वॉटर पार्कला. थंय वाय सगळे तिकडे मजा केलं आणि निघालो एशियातल्या सगळ्यात मोठ्या केबल कारकडे. सगळ्या ट्रिपमधली भारी म्हणजे ही केबल कार. ही भली मोठी. पोटात गुळो येईपर्यंत मजा करीत करीत आम्ही जात होतो. खाली लोक आणि बोटी शाटभर दिसत होते. पुढच्या रोबोट पिक्चरात वाईटसो रोल गावात या आशेन बायलेन रोबोट वांगडा चालायची प्रॅक्टिस केल्यान. सगळा झाल्यावर फिरत फिरत गेलो आम्ही आमच्या हॉटेलात झोपाक.